बात क्यों समझ में नहीं आ रही? तुम्हारा नाम क्या है? दौलताबाई राजू गायकवाड, कुठून आहे तुम्ही? दौलताबाद. तुम्ही जेव्हा आल्या होत्या तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? नसाचा प्रॉब्लेम होता, मनक्याचा प्रॉब्लेम होता, याचं ठणकायचा, ॲसिडिटी. आता ॲसिडिटीला पडा पोट साफ होत होता तुमचा पहिले? नाही उठा बसायला प्रॉब्लेम होता? होता बसता येत होता? नाही. आता बसून दाखवा मला. खाली बसा. बदल काढा उतरला. हां हे पाहता राजू घ्यायची मला. हां. पहिले असं बसता येत होतं तुम्हाला? नाही नाही बसता येत होता. आता उठा. हां. आता चालण्यामध्ये तुम्ही किती चालत होत्या पहिले? चालण्यामध्ये काय त्रास होता तुम्हाला? पहिल्यांदा तो असं कळायचं म्हणजे कायला धरूनच चालायच्या होत्या? हां. तुम्ही जरा आपल्या ऑफिसला आल्या होत्या तर तुम्हाला धरूनच आला होता ना? हा. एकदम मोकळ्या चालल्या नाही ना तुम्ही? नाही. आता मोकळे चालून दाखवा मला. या माग. बसा. आता तुमच्या मणक्यामध्ये गॅप होता, पायामध्ये त्रास होता, त्याच्यानंतर तुमचा उठा बसायला प्रॉब्लेम होता, तुमचा वेट पण जास्ती होता, पोट पण साफ नव्हता. तर तुम्ही पूर्ण औषध तरी घेतलं नव्हता, तरी तुम्हाला आता उठा बसायला येत आहे. पायामध्ये त्रास कमी झाला, गुडघ्यामध्ये कमी झाला, त्याच्यानंतर उठा बसायला पण येतो. किती दिवस झाले आपले औषध घेऊन? 1 महिना. 1 महिना झाला. 1 महिन्यात तुम्ही एवढा फरक पडला तुम्हाला. तर आता लोकांना काय सांगणार तुम्ही? मला फरक पडला, तुम्ही पण चालू तिकडे बस. म्हणजे आपला हेल्दी इंडियाच्या दवाखान्यामध्ये मी आले हो ना. आणि हे हेल्दी इंडियाच्या औषधी मी खाल्ल्या. तुम्ही हे औषध खाल्ल्या, पेनगो, जैन सपोर्ट और ऑइल, फक्त एवढे औषध खाल्ल्या. एक स्लिम ट्री म्हणून औषधी होते, ते 3 औषधी खाऊन तुम्हाला एवढा फरक पडला. तर आता लोकांना काय म्हणता तुम्ही? हेल्दी इंडियामध्ये गेले मी, मला तिथे जाऊन फरक पडला. आता तुम्ही पण चला माझ्याजवळ. बरोबर? ओके.